हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी उद्घाटनानंतर सुमारे 8 महिन्यांनी कोसळला। त्यानंतर या घटनेने राजकीय वादाला तोंड फोडले आणि संतापाची लाट उसळली। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो असं म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळ्याचे अनावरण भारतीय नौदल दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारतीय नौदलाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता। पुतळा आणि त्यांचा पायथा उभारण्याची जबाबदारी भारतीय नौदलाची होती। या प्रकल्पाचे कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट जयतीन पाटील हे होते। कथित निष्काळजीपणा आणि कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल 27 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या विरोधात FIR नोंदवण्यात आली, ज्यामध्ये गंजलेल्या नट आणि बोल्टमुळे पुतळा कोसळला असं म्हटलं जातंय। या पुतळ्याची संकल्पना भारतीय नौदलाने राज्य सरकारच्या समन्वयाने तयार केली होती, ज्याने या प्रकल्पासाठी निधी दिला होता। या प्रकल्पाचे स्ट्रक्चरल सल्लागार चेतन पाटील हे होते, ज्यांना 30 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूर पोलिसांनी हा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 27 ऑगस्ट 2024 रोजी जोरदार वाऱ्यामुळे कोसळला असं सांगितलं जात आहे। पण माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळण्यामागचे नेमके कारण काय आहे याचा अजून तपास चालू आहे। यावर तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटमध्ये सांगा।